नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। माजी आमदार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये आल्यानंतर झालेली पत्रकार परिषद। माजी आमदार निलेश लंके हे प्रचंड बहुमताने विजयी होतील, जयंत पाटील यांचे सूचक विधान। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर। लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने निलेश लंके आमचे आमदार यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले। त्यांची उमेदवारी घोषित केल्यामुळे संपूर्ण लोकसभा मतदारसंघात प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची झालेली वाईट अवस्था, पाण्याच्या दृष्टीने अनेक तालुक्यात आजही पाण्याची गरज शेतीच्या पूर्ण होत नाही, ही समस्या, अशा अनेक समस्या या अहमदनगर जिल्ह्यातल्या या भागात अनुत्तरित राहिलेल्या आहेत। आणि म्हणून या सगळ्यांच्यावर उत्तम तोडगा आणि लोकसंपर्कात अतिशय उत्तमपणाने ज्यांचा नावलौकिक आहे अशा उमेदवारांना लोक पसंत करतील या विश्वासाने निलेश लंकेंना आम्ही आज आपल्या सर्वांच्या समोर, जनतेसमोर उभं केले। एक सामान्य माणूस, शून्यातून आपलं विश्व निर्माण करू इच्छिणारा तरुण, लोकसंग्रह प्रचंड मोठ्या प्रमाणात इतक्या लहान वयात त्यांनी तयार केलेलं असणं आणि सेवा करताना दुजाभाव न करता सर्वांना सरसकट सेवा देणं, मग कोविडची असो नाहीतर लोकसेवेची बाकीची कुठलीही संधी त्यांनी कधी सोडलेली नाही। असा उमेदवार आमचा या निवडणुकीत 100% विजयी होईल अशी आमची खात्री आहे। आणि म्हणून अजूनही प्रचार कुठं सुरू झालेला नाहीये, पण या ठिकाणी देवीच्या दारात येऊन तिचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळे इथं आज एकत्रित येतोय। आजपासून निलेश लंके उमेदवारी अर्ज अजून भरलेला नाही त्यांनी, त्यामुळं तोपर्यंत या 16 दिवसात ते नगर दक्षिण जिल्ह्याची सर्व गावात जवळपास 50% गावं त्यांची या येणाऱ्या 16 दिवसात भेट देऊन पूर्ण होणार आहेत। आणि मला खात्री आहे की गावोगावी त्यांचं उत्स्फूर्तपणाने नगर जिल्ह्यातली जनता एक नवं नेतृत्व, स्वच्छ नेतृत्व, लोकांच्या तळागाळात जाऊन काम करणारं नेतृत्व या नात्याने त्यांचं स्वागत करेल। वाटत नाही का की विद्यमान खासदार आहेत, स्वतः क्षेत्रातून प्रस्त आहेत, महसूल मंत्री आहेत राज्याचे, ते पुढले त्यांची पाठी खूप पुढे येते, शिक्षण संस्था विषम नाही वाटत। म्हणूनच यांची बाजू फार उजवी आहे। हे सगळं ओझं नसणारा उमेदवार आज शरद पवार साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे। आणि त्या सर्व गोष्टी असणं म्हणजे ओझं असणं, त्या सगळ्यात कोणी भेटायला आलं तर मीटिंगमध्ये बसले तसं उत्तर देता येणार नाही। प्रत्येक ठिकाणी सर्वांना प्रत्येक गावात भेटी दिल्या जातील। तुम्ही जाल त्यावेळी 24 तास आपला उमेदवार तुम्हाला खासदार तुमचे तुम्हाला अवेलेबल राहतील। या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या समस्या सोडवण्यासाठी एक धडाडीचं नेतृत्व आज पुढे येते आणि ते आपलं आहे, स्थानिक आहे, याच मतदारसंघात राहणार आहे। आणि त्यामुळे बाहेरून कोणी उमेदवार आयात करण्याची गरज आपल्याला नाही। आपण आपला संसार, आपला सुखादुःखाचा समरस होणारा नेता आपण पुढे करूया आणि आपले प्रश्न सोडूया, ही नगरकरांची अनेक वर्षाची इच्छा या निमित्तानं पूर्ण होईल। राष्ट्रवादीचे नेते गुलेबंधू चंद्रशेखरजी गोटे यांची तुमची काही चर्चा झाली की त्यांची भूमिका अजून तळ्यात मळ्यात अजित पवार गटाकडे आहे की तुमच्याकडे चर्चा करा? माझी काही चर्चा झाली नाही, माझी भेटी झालेली नाही, त्यामुळे त्यांच्या मनात काय हे मला अजून कळलेलं नाही। राज्यातले काही नाराज आमदार किंवा नाराज नेते आपल्याकडे प्रवेश करणार आहेत? हळूहळू तर थोडं टप्प्याटप्प्याने आपल्याला बऱ्याच गोष्टीचा उलगडा होईल। बऱ्याच ठिकाणी आपण म्हणताय तशा गोष्टी होतील। सुरुवात केलेली आहे।
आता काही विकासाची कामं काय होती ती आता सगळी पूर्ण झालेली आहेत. आता आचारसंहितेचा काळ पुढच्या विधानसभेपर्यंत 1-2 वर्षाची एक विंडो आहे. त्यामुळं मला वाटतं की अनेक आमदार आता परतीच्या वाटेला लागतील. जिल्ह्यातली काय उदाहरण आहे का जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार? नाही, अशी उदाहरणं आता सांगून दुसऱ्या बाजूला जागृती निर्माण करण्याचं काम आम्ही करत नाही. चांगलं चित्र असेल तर मग आपण जाहीर व्हायला उशीर लागला. जाहीर व्हायला उशीर लागण्याचं कारण काही ठिकाणी एकमत करणं, काही सगळ्या बाजू समजून घेऊन मग फायनल निर्णय घेणे. आमच्या पुढच्या काही दिवसात जवळपास आता निर्णय होत आलेत. काही दिवसात आम्ही घोषणा करू. काही अडचण नाही आमच्या बाजूला. रंगेच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीकडे आपण ओबीसी आता दोन्ही योगायोगाने दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे आहे. ओबीसी आघाडी नगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झालेली आहे. ह्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रचाराचं नियोजन आणि पुढे काही बदल होतील का? निलेश लंके हे सर्व समाजाचे प्रतिनिधी आहेत असं समजतो मी. जात पात धर्म याचा आडकाठी निलेश लंकेंच्या व्यक्तिमत्वाला नाही. त्यात गावातल्या 12 बलुतेदार सगळेच निलेश लंकेंचं समर्थन आज करतायत. त्यामुळं जाती धर्माच्या पलीकडे जाऊन लोक निलेश लंकेंना मत द्यायला उत्सुक आहेत असं आमच्या एका सर्वेक्षणात लक्षात आलंय. त्यामुळं प्रचंड मोठ्या मताने निलेश लंके विजयी होतील. नगर दक्षिणेसाठी विशेष काही होतील ना. हळूहळू अजून निवडणूक सुरू झालेली नाही. त्यांनी अर्ज भरल्यानंतर अशा स्वरूपाच्या सभा प्रचाराच्या म्हणून होतील. त्यावेळी नक्की मोठ्या नेत्यांच्या इंडिया आघाडीकडून महाविकास आघाडीकडून सभा होतील. भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावं हा प्रयत्न काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटपर्यंत केला. शेवटी मतांचं विभाजन झालं की फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे याची सगळ्यांना कल्पना आहे. काही लोक जाणीवपूर्वक या बाबतीत प्रयत्न करतायत की मतांचं विभाजन व्हावं. आमचा प्रयत्न होता ते टाळावं, पण आम्हाला यश येताना दिसत नाही. 1-2 बद्दल यांच्याबद्दल वंचित यांच्याबद्दल मी परवाही जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. अजूनही वेळ गेलेली नाही अशी त्यांना विनंती केली. पण मला खेद आहे की त्यांच्या अजून काही ते जमेल असं दिसत नाही. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.